माणसानं डिकास्ट असावं, आपल्या जात जाणीवा त्यागून माणूस बनावं, याबद्दल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि जगज्योती बसवांनांनी फार सुंदर त्या काळात उपाय सांगितले होते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणाले की अस्पृश्य वस्तीतून धर्मदिंडी काढायची आणि सलग 10 घरं भिक्षा मागायची. म्हणजे उच्च जातीय जर असेल ना तर त्याला अस्पृश्यांच्या सलग 10 घरात जाऊन दारात जाऊन भीक मागून खावी लागायची, तर तुम्ही डिकास्ट होणार असं आम्ही मानणार. हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा नियम होता. बसवांना देखील म्हणाले माझ्या अनुभव मंडप मध्ये कुणी कुणाची जात काढायची नाही. बसवांना तर म्हणाले अस्पृश्याच्या दारातल्या कुत्र्याचा दौंडी पेटवून स्वागत करेल म्हणले ते. बसवांना म्हणाले की मी त्यांची पारोशी वस्त्रे घालेल, अस्पृश्याची पारोशी वस्त्रे घालेल. बसवांना म्हणाले की मी त्यांचे जोडे राखेल, मी जात मानणार नाही, मी डिकास्ट होईल. आणि म्हणून जगज्योती बसवांना आणि चक्रधर स्वामी डिकास्ट होण्यासाठी अस्पृश्यांच्या वस्तीत जायला सांगतात आणि त्यांच्याशी मैत्री करायला सांगतात आणि जात्यांतक भूमिका घ्यायला लावतात. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि जगज्योती बसवांना मी अभिवादन करतो. धन्यवाद.